बस सकाळ सगळ्यांना मैदान उद्या रहाटणीला होते ओपनचं मैदान होते त्या मैदानामध्ये उद्या महाराज पळताना दिसू शकतो आपल्याला कारण तुम्ही बघितलं आता परवा दिवशी मैदान आहे ओपनचं रेठरे धरण या ठिकाणी ते पण सुद्धा एक मोठं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्रातील टॉपची नंदी आहेत ते पळण्यासाठी त्या ठिकाणी येतील आपल्याला सांगतो की बकासूर त्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मथुरसुद्धा त्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे बकासूर तर पहिरा जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राला एक सगळ्यांना एक हुलकावणीच देत बसतोय कारण की समजेनच झालाय काय पहिरा आहे काय नाही परंतु रात्री मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकला होता बक्कासूर आणि मथुरच्या पहिऱ्याबद्दल मला एक कमेंट्स अशी आली की त्या कमेंट्समध्ये एकाने सांगितलं की बक्कासूर आणि चिक्या हा पहिरा नाही आहे लिहून ठेवा तुम्ही मग कोण असेल म्हणजे एक अंदाज त्यांचा काढतोय मी त्यांनी सांगितलेलं की नवीन चेहरा आहे म्हणजे नवीन चेहरा म्हणजेच बक्कासूर आणि ही जोडी एकदा पळालेली होती आणि त्यावेळेस चर्चेमध्ये त्या नंदीला बकासूरने आणलेला होता असा कोणता नंदी आहे याच्याबद्दल आपण चर्चा करूया कारण की मोहिल शेठ धुमाळ यांनी सांगितलं आहे की नवीन मैदान हे दुसऱ्यांदा पळतोय बकासूर त्याच्यासोबत आणि तो नंदी जो आहे तो बकासूरवर पळाला आहे आणि तो चर्चेमध्ये आणला आहे बकासूरने त्याला आणि तो नंदी कोण असेल याच्याबद्दल एक चर्चा डिस्कशन करूया कारण की त्याच्या मालकाने सुद्धा सांगितलेलं आहे की की बकासूरमुळेच आम्ही उजेडामध्ये आलेलो आहे कोण असेल कोण असेल मला वाटते तोच असेल कारण की त्याने आत्ता बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि अजूनसुद्धा घालतोय स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा असणार आहे मला वाटतंय असं कारण की तुम्हाला माहिती आहे एकदाच जोडी पाळली होती श्रीनाथ केसरीला आणि तुम्ही बघितले त्या मैदानामध्ये काय कमाल केलेली होती सर्जा जो आपल्याला आहे दादा सरकार यांचा तो सगळ्यांना माहिती आहे कमालीचा नंदी आहे तो आत्ता दुशामधला आणि प्रत्येक मैदानामध्ये टॉपच्याच पैऱ्यात पळतोय आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलाल मिळवतोय काय काय स्पीड आहे या सर्जाला आत्ता त्यांच्या दावणीतला एक टॉपचा हुकमी एक्का म्हटलं तरी काही हरकत नाही आहे प्रत्येक मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय आणि नाराज कधी करत नाही गुलाल हा मिळवतोय असं एक सुद्धा मैदान त्याचं नाही की फ्लॉप गेला आहे त्याचा मैदान प्रत्येक मैदानामध्ये गुलाल 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असेच आहेत त्या नंदीचे आणि सर्जा आणि बक्कासूर ही जोडी पळण्याची दाट शक्यता आहे एक मला असं वाटतंय बरं का कारण की त्यांनी सांगितलं की मोहिल शेठ धुमाळ यांच्याशी ते बोललेले होते कोण माझे मित्र असतील कमेंट्स बॉक्समध्ये किंवा जवळचे व्यक्ती असतील त्यांनी सांगितलेलं की मी मोहिल शेठ यांच्याशी बोललेलो आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की एक नवीन मैदानामध्ये ती जोडी मोठ्या मैदानामध्ये एकदा पळाली होती आणि तिथून ती फायनलला सुद्धा राहिलेली होती तिथून काय ती जोडी पळाली नाही परंतु त्या मैदानामध्ये ती चेहरा दिसेल मग कोण असेल काय तुम्ही तुमचं तुम्ही बघा एवढी फक्त हिंट दिली आहे मोहिल शेठ यांनी मला तर वाटते सर्जा असणार आहे 100% चिक्याचा पैरा जो आहे तो वेगळाच असू शकतो असं सांगण्यात आलेलं आहे कारण की त्या दिवशी जे आहे ना 3 मैदान आहे ती त्या दिवशी 3 मैदान आहे ती कुठली मैदान आहे ती त्याच्याबद्दल तुम्हाला मी व्हिडिओ सांगेनच करून कुठली मैदान आहे ती काय आहे ती परंतु आता बघूया आणि बकासूरन जर ही जोडी जर पळाली तर मला नाही वाटत की या जोडीला रोखणं कठीण होईल कारण की तुम्हाला माहिती आहे चांगली जोडी पळेल ही आणि बकासूरला तर बकासूरबद्दल तर कौतुक करावं एवढं कमीच आहे परंतु त्या ठिकाणी मथुरसुद्धा येतोय आणि मथुर जेवढा बकासूर फॅन्स आहेत तेवढे सुद्धा मथुरचे सुद्धा फॅन्स आहेत आणि मथुर येतोय म्हटल्यानंतर मथुरच्या पैराबद्दल अजूनही शंकतेच आहे सगळं जर कुणाला वाटत असेल तर कमेंट्समध्ये सांगू शकता परंतु मला तर वाटतंय की बकासूर आणि सर्जा दादा ही जोडी पळताना दिसेल कारण की या जोडीनं चांगलं पुनरागमन करावं पुन्हा एकदा खूप दिवस झाले सर्जा दादासुद्धा दिसत नाही आपल्याला मैदानामध्ये तो मुंबईला आहे बहुतेक तो मुंबईमध्ये येईल जाता तो कारण की सांगली भागामध्ये ही जोडी चांगल्या पद्धतीनं पळते बघूया कशा पद्धतीचा पळ दाखवतोय सर्जा दादा आणि बकासूर आणि महाराजचा पैरा उद्या महाराज पळण्याची शक्यता आहे बरं का कारण की उद्या रहाटणी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं मैदान आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा चांगलं बक्षीस आहे उद्या मला वाटतंय तिकडच्याच मैदानामध्ये आपल्याला महाराज पळताना दिसेल वादळ महाराजचं जरा थोडंसं पैऱ्यांच्याबद्दल अडचण येते महाराजच्या थोडीशी महाराजाला काहीतरी टॉपचा पैरा जो आहे तो घालावा कारण की काय होते महाराजकडून सुद्धा अपेक्षा लोकांना खूप आहेत महाराज गुलालामध्ये बघायचे लोकांना खूप महाराजांचे फॅन झालेले आहेत बघूया आता शेवटी नियोजन कशा पद्धतीनं होतंय त्याच्या पद्धतीनं बघूया कसं होते व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब
नक्की करा. धन्यवाद.